अरे मंगळ, अरे कोणाचा राग काढतो आहेस एवढा? कुणाचा नाही, मला माझाच राग येतो आहे आता. बाळू आला नसता तर लग्न पार पडलं नसतं म्हणतो मी. त्याचे उपकार मानायचे आहेत म्हणून आलो आहे बघा. काय बी बोलतो आहेस? अरे बाळ्या तर सकाळी धरणं घरातच आहे. बाळ्या, ए बाळ्या, असं कसं होईल? बाळू तर तिथे होता, त्याच्यामुळेच तर हे लग्न पार पडलं म्हणतो मी. ऐका, तीच बरं आम्ही घरात आहे, आणि बाळ बी आमच्याच मुर होता. वय कुठं बी गेला नाही त्यो. अहो नाही, तो बाळूच होता बघा. मुलाकडच्या कडून ज्या अपेक्षा होत्या त्या बाळून पूर्ण केल्या. अहो सगळं घेऊन आला होता की हो तिथे. हो आम्ही सांगतो हाय ना व, बाळू घरातच होता. तुमच्याकडे दुसरं कोणतरी आला असं. अहो तो बाळूच होता. अरे पण तो घरातनं बाहेर पडलाच नाही तर तुमच्याकडे येईल कसा? मला तर काही समजतच नाही बघा. बाळूमुळेच तर माझ्या मुलीचं लग्न पार पडलं म्हणतो मी. आम्हाला त्याच्या पाया पडू द्या म्हणतो. हो बाळू, हे समजा काय चाललं हाय? मी या घरातनं बाहेरच पडलो नाही, मी घरातच होतो की. वय पण अहो ही सगळी महादेवाची लीला आहे बघा. बोलून काही होणार नाही याची कल्पना आहे मला, पण मी एवढंच सांगेन, तुम्ही खूप भाग्यवान आहात. असा पुत्र तुमच्या पोटी जन्माला आला. होय, असा पुत्र जन्माला येणे भाग्याचे समजावे लागेल बघा. आम्हाला एकदा त्याच्या पाया पडण्याची परवानगी द्या, म्हणजे आम्हाला पाया पडून निघता येईल म्हणतो मी. हेनरी, तुम्ही माझ्याशी खोटे बोलत आहात असे वाटते आहे मला. अयो अयो वैजंता, तुझ्याशी खोटं कशाला बोलू मी? नाही, बाळूला तुम्ही बघितले आणि तो घरी पण आहे, मग काय समजायचे मी? अयो मी खरंच बघितलं त्याला. अयो पण मध्येच गायब झाला. अयो, आणि तिथूनच घरी गेला असेल. हा, तसं असेल तर ठीक आहे. बाळू घरी आहे म्हणजे लग्न पार पडणार नाही, अय्य कारण बाळू लग्नात असायला हवा अशी त्यांची अट होती. अय्य, पण मयप्पा असं का म्हटला की बाळू घरातनं बाहेरच पडला नाही म्हणून? त्याला न सांगताच बाहेर पडला असेल तो. त्यात तुम्ही त्याला बघितले. त्याची चोरी पकडली जाऊ नये म्हणून घरी पळून गेला असेल. अय्यो,
पण हे आता लग्न झालं नाही अशीच बातमी ऐकायला मिळणार बघा. पंच पंच अय्य तात्या आला म्हणजे चांगलीच बातमी घेऊन आला असेल. गुड न्यूज गुड न्यूज. अहो, ये पंच. तात्या ये पाणी घेणार. अहो तुम्हाला झालं काय आहे मी काय सांगाय आलो आहे तुम्हाला ठाव आहे का हे पुसटची कल्पना आहे बघ. मग तरी बी असं करू लागले तुम्ही तात्या काय सांगायला आला आहेस ते सांग पटकन. अय्या अहो हेच का मलप्पाच्या पोरीचं लगीन झालं आहे. ये बी धूम धडाक्यात. अय्यो म्हणलं पाच्या पोरीचं लग्न झालं आणि ते पण धुमधडाक्यात. अय्यो अहो खरं तेच सांगतो आहे म्या. काय सांगतोस तात्या. यो पण लग्न पार पडले कसे. धूम धडाक्यात एवढंच समजलं मला. म्या म्हणलं होतं का म्हणलं पाच्या पोरीचं लगीन थाटत पार पडेल म्हणून आणि तसंच झालं. कारण देवाचं नाव घेणाऱ्या संग कधी बी वांगा घ्यायचं नाही. इथनं पुढं जो कोणी माझं नाव घेईल त्याच्या मागणं मी उभा असेल. त्याला काय बी कमी पडू द्यायचं नाही. मग सुंदरा बाळ्याबद्दल तू माझ्यापासून काय लपवत नाहीस ना व? नाही जी. लपवायचं काय आहे. बाळ्याबद्दल जे काय काय ऐकतो आहे यावरनं तू कोणी साधा आहे असं वाटत नाही. तुला काय वाटत? मला तर आधीपासूनच वाटतं हाय का बाळू काय साधं सुद्धा नाही. त्याला जे समजतं ते दुसऱ्या कुणाला बी समजत नाही. अरे पर्या असाला खोळा म्हणायचा का शाना? आता ज्याला जे वाटेल त्यानं ते म्हणावं. असं नाही, आपल्याला समजायला पाहिजे की. तो मंगळू येऊन सांगून गेला का आम्ही बाळाला जाताना बघितलं. मलप्पा येऊन सांगून गेला बाळ्या होता म्हणून लगीन पार पडलं. तो नसता तर लगीन झालं नसतं. पर बाळ्या तर इथं हल्ला बी नाही. पर तो आपला डोळा चुकून गेला असं समजावं तर तसं बी काय झालं नाही. काय चाललं काय आहे? बाळूलाच ठावं. तो म्हणतो ते खरं कसं होतं. लोक त्याच्या पाया का पडतात. मलप्पा बी त्याच्या पाया पडला. मलप्पाच्या पोरीचं लगीन झालं कसं. तो तिथे गेला होता का नव्हता समजा त्यालाच ठावा असेल, दुसरं कुणाला बी नाही. त्याला विचारायचं का? हो पण काय विचारायचं. तो कोण आहे म्हणून. तसं नाही, मग कसं. आणि तो सांगणार आहे वय. तू विचार, तुला समजा सांगाल तू. त्याला विचार का लग्नाला गेला होतास का. हो आता आपल्या मोर होता नव्ह तो, तरी बी विचारायचं. विचार तू. त्याच्या तोंडून काही वेगळं निघालं तर. हे तुम्ही म्हणता हाय. होय, आता मला बी समजायचं बंद झालंय. आपल्या पोटाला येऊन बी आपण त्याला ओळखत नाही असं वाटायला लागलंय मला. बरं मी उद्याच्याला विचारते, तुम्ही नका काळजी करू. उद्या नाही, आताच विचार. बाळा, हो. अरे इकडे व्हायच. काय झालं आता. काय झालं नाही. आईला बोलायचं आहे तुझ्या संग. काय झालं नाही ना व. मग बोल आय काय झालाय. बाळू खरं खरं सांगायचं जे काय असेल ते. वय सांगतो की विचार. नक्की काय घडलं ते सांग. कुठं काय घडले. बाळू तुला ठावा हाय ना कशाबद्दल बोलते हाय.
नक्की सांग की काय झालं हाय. तू तर इथंच होतास, तरी बी मला पक्का म्हणाले का तू लग्नात होतास म्हणून. काय रे हिरा, कसला विचार करतो आहेस. बाळूचा विचार करतो आहे. हा, बाळूचा कसला विचार. आपल्याला वाटतंय आपण बाळूला ओळखतो, तर खरंच आपण बाळूला ओळखतो का? म्हणजे तुम्ही नसाल ओळखत. तो माझा भाव आहे, मी चांगलं ओळखते. अगं नाही गंगे, तुला वाटते की तू बाळूला ओळखतेस, पण तसं नाहीये. हो, जे काय बोलायचं आहे ते सरळ बोला की. अगं आता पंचाला आवडायचं नाही, उगं वाद न ग म्हणून बाळाला दिसभर घरात बसून ठेवला, बरोबर आहे का नाही? पण तो मला पकस काय म्हणतोय की बाळू लग्नाला आला होता म्हणून. आता मला काय ठावं. म्हणजे तुला म्हणायचंय काय, बाळू खरंच गेला होता लग्नाला. कस काय, तो तर आपल्या मोरच होता ना. हेच समजत नाही ना, म्हणूनच मी म्हणतोय की आपण बाळूला खरंच ओळखतो का. तिकडे तो मला पण म्हणतो बाळू लग्नाला आला होता, म्हणजे बाळू इथं बी होता आणि बाळू तिथं बी होता. मला बी ठाव नाही, मला पासा का म्हणाला ते. आता तुम्ही बघितलं ना, मी इथंच होतो, मग झालं. मला पठामपणे सांगत होते का तू तिथं होतास. आणि लोक तुझ्या पाया का पडतात. मला पण बी पाया पडले. अरे देवाला नावं ठेवण्याची रुक्मिणी, ती बी तुझ्या पाया पडली. आता त्यांनी जे काय केलं, का केलं, ते मला कसं ठाव असेल. यासनी विचारा पाहिजे. मला तर वाटतं हाय ह्यो पंचाचा डाव असेल. नीट सांग की रे बाळू. अगं नीटच सांगतो आहे की, मला नाही ठाव. आता त्यासनी मी दिसलो असेल, आता त्याला मी तरी काय करणार. तू जर तिथं गेला नाहीस तर तू तिथं होतास असं का म्हणलं मला पा. काय ठाव, मला पाला विचारू नका म्या. बाळू नीट सांगायचं बाळा. हे बघा, तुम्ही सांगितलं होतं घरातून बाहेर पडायचं नाही, मी नाही पडलो. मला जायचं होतं आणि जाणाऱ्याला कोण अडवणार म्हणतीस नव्ह तू. तसं काहीतरी झालं असत. म्हणजे तू तिथं गेला होतास. मी घरातच होतो, शांत बसलो होतो डोळ मिटून. तिथं कसा पोचलो ठाव नाही. म्हणजे तू तिथं होतास तर. खरं तर मी जाऊन आलो. अरे होय, पण मी मनात जाऊन आलो, घरातनं बाहेर पाय टाकला नाही. एक माणूस दोन्हीकडे कसा असेल. तेच समजना. ये सत्य, तू झोप. यांचे यासनी काय समजना झालाय आणि निघाले बोलाय. तू झोप. आणि आता तुम्ही बी झोपा. चल. आहे तुला काय वाटतंय. मला तर वाटतं हाय तू म्हणतो हाय ते खरं हाय.
बाळूला आपण खुळा खुळा म्हणतो, पण खरंच आपण बाळूला ओळखीत नाही. आय बाळू काय साधा सुद्धा नाही बघ. अगं हे काय पहिल्यांदा घडलं आहे का असं? लोक त्याच्या पाया पडत्यात, ते काय येडे आहे म्हणून का? हा, काहीतरी असेलच. हा, अगं त्यानं मल्लाप्पाच्या पोरीचं लगीन बी जुळून दिलं. हा. लोकांची श्रद्धा आहे त्याच्यावर. हा आता आपल्याला नसेल समजत, तर बाळू काय साधा नाही बघ. आय मी काय म्हणतोय, अशा पोराला आपली पोरगी दिली तर तिचं भलंच होईल ना. गंगे, विचार कर, डोसक्यातला राग काढ आणि पुण्यांदा विचार कर. होय. अरे मंगळ, अरे कोणाचा राग काढतो हाय एवढा? कुणाचा नाही, मला माझाच राग येतो आहे आता. अरे पर वैतागाया झालं काय तुला एवढं? बाबा देवाप्पा, पोटात अन्नाचा कण नाही आणि कोणतं बी काम घेतलं तर उलट होत या. आणि विचारतो वैतागाला काय झालं आहे म्हणून. म्हणजे तुला भूक लागली आहे का? नाही नाही, भूक नाही लागली. सकाळपासून पंचपक्वान्न खाल्लं आहे ना, कशी भूक लागल? भूक लागली आहे, वाईस धीर धर, मिळेल खायला. होय होय, मिळल मिळल मिळल. हे लाकडं खातो ते आता. अव देवाप्पा, ते इतकुस पोर आहे आणि तुम्हाला जड जात आहे वय. अरे भाई, एवढूस पोर हाय ते, पर साधन हाय, झड जाणारच. असं वय, मग आता काय करायचं? जे होत आहे ते नुसतं बघत बसायचं का? नाही करायचं. येळ आली का समज करायचं बघ. हा, आणि आपली येळ काय येत नाही. काय कोणावर कसली येळ आली आहे? ए बाबा, काय नाही काय नाही काय नाही. तुम्ही आला आहेत ना हो आता, काहीतरी काम सांगा मला. ए मंगळू, कायम एवढा वैतागलेला का असतोस? पंचा, त्याच्याकडे ध्यान देऊ नकस. त्याला भूक लागली आहे म्हणून तो. अयो भूक लागली. अयो, भूक लागली आहे काय? घे, थोडा प्रसाद घे. अयो अयो, असू दे, भूक लागली त्याला. नका खायला मिळ नका काय? अयो ए पोपटा, तू मध्ये बोलू नकोस, नाहीतर तो तुला पण खाऊन टाकेल. अय्यो. इंद्री, जे बोलायला आलो आहे ना ते बोला पटकन. होय, बोला बोला, जे बोलाय आले हाय ते बोला. अयो देवप्पा, ते पुढे कसं करायचं, काय करायचं ते विचारायला आलो. नाही म्हणजे आमचा एवढा विरोध असताना, तुम्ही पण आमच्या बाजूने असताना त्या मल्लप्पाने लग्न पार पाडून दाखवले. अय्या, काय झाले, कसे झाले, काही समजले नाही.
आणि आपण नुसते बाळू बाळू आणि बाळूच करत राहिलो. अय्या सत्ते, मी आल्यावर तू निघून का जातीस? वय मला नाही बोलायचं तुमच्याशी. इकडे काय ग? म्या काय घोड मारलाय वय? लगीन करायचं आहे ना तुम्हाला? म्या नाही म्हणलं तरी घरचे ऐकतात होय. मामा ते काय मला ठाव नाही. या चालले. अगं माझं ऐक तरी. काय ऐकायचं? म्या बी लगीन करा नाही म्हणतोय, गंगूताई बी नाही म्हणती या. आता आपलं लगीन होत नाही.